8 खासदार जे आम्ही आहे या संदर्भात कोणासोबतच चर्चा नाही आणि हा विषय सध्या पक्षामध्ये सध्या चर्चेला नाही. अजितदादांच्या निधनानंतर काही काळ हा विषय चर्चेला होता, परंतु त्याच्यानंतर हा विषयच आता चर्चेला आला. या संदर्भामध्ये आमचे नेते आहेत पवारसाहेब, ते निर्णय घेतील. मी एक साधारण कार्यकर्ता आहे. पवारसाहेब याच्यामध्ये निर्णय घेतील आणि जेही काही ठरवायचं ते पवारसाहेब ठरवतील. तुम्हाला काय वाटतं? मी या संदर्भातली चर्चा ही मीडियावरच ऐकतो आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये अशा पद्धतीची चर्चा पक्षाच्या स्तरावर कुठलेच झालेली नाही आहे. 8 खासदार जे आम्ही आहे या संदर्भात कोणासोबतच चर्चा नाही आणि हा विषय सध्या पक्षामध्ये सध्या चर्चेला नाही आहे. अजितदादांच्या निधनानंतर काही काळ हा विषय चर्चेला होता, परंतु त्याच्यानंतर हा विषयच आता चर्चेला आलेला नाही आहे. खासदार म्हणून तुमचं वैयक्तिक काय मत आहे? नाही, वैयक्तिक पक्षश्रेष्ठी ठरवतील जे काही निर्णय घ्यायचा आहे तो. परंतु मी स्पष्टपणे सांगतो की अशा पद्धतीची कुठलीच चर्चा आता बजेट अधिवेशन पूर्ण होतं आहे, 2 तारखेला संपतं आहे. इतके दिवस आम्ही एकत्र आहो, इतक्या दिवसामध्ये साधी चर्चासुद्धा या विषयावर अद्यापर्यंत कुठली झालेली नाही. अजितदादा गटाकडून अशी माहिती होती मोठ्या नेत्यांची की जर एकत्रीकरण करायचं असेल तर सुनेत्र पवार यांच्याशी जाऊन बोलायला पाहिजे बा म्हणून. काय वाटतं या संदर्भामध्ये आमचे नेते आहेत पवारसाहेब, ते निर्णय घेतील. मी एक साधारण कार्यकर्ता आहे. पवारसाहेब याच्यामध्ये निर्णय घेतील आणि जेही काही ठरवायचं ते पवारसाहेब ठरवतील. गॅस सिलेंडरचा टायगर चालू आहे अशी चर्चा आहे. तुमच्याशी कोणी संपर्कात आलेला का? कोणाची? आम्हाला अनेक लोकांनी टायगर सोबतच ऑपरेशन तुतारी देखील शिंदेचं सुरू आहे असं मला अनेक लोकांनी या संदर्भामध्ये विचारलं की तुम्हाला कोणी संपर्क केला आहे का, परंतु शिंदे सेनेकडनं सुद्धा अद्यापपर्यंत कुठलाच अशा पद्धतीचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही आहे. अजून काय काय याचे अतिशय वाईट परिणाम पुढच्या काळामध्ये निश्चित येतील. त्यामुळं अतिशय कठीण परिस्थितीला आपल्याला पुढे समोर जावं लागेल अशी एकंदर तरी परिस्थिती सध्या आहे आणि पुढं अजून ही परिस्थिती बिकट होऊ शकते अशी परिस्थिती आहे. हो, खरात प्रकरणामध्ये जे काही तपास सुरू आहे, जे काही नावं समोर येतात त्यातून तुम्ही समाधानी आहे का? काय वाटतं तुम्हाला अशा या प्रकरणाच्या बाबतीत? खरात प्रकरणाच्या संदर्भामध्ये माझे इतकंच सांगणं राहील की थोडीशी शोकांतिका फक्त इतकी आहे की ज्या लोकांना महाराष्ट्र चालवायचा होता, जे लोक सत्तेमध्ये आहे, ज्या लोकांना राज्याचं नेतृत्व करायचं आहे, राज्याला दिशा द्यायची आहे, असेच लोक खरातांच्या जास्त आहारी गेलेले सर्व एकंदर परिस्थितीनुसार पाहायला भेटत आहे आणि ही आमच्या सर्वांसाठी चिंतेचा विषय आहे. सर्वसामान्य नागरिक सोडा, परंतु नेते आहारी जातात हे शोकांतिक आहे. थँक्यू.